गणिताची भीती कशाला, जेव्हा मराठी लेक्चरवाली असेल सोबतीला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आयुष्यात पावलोपावली उपयोगी पडणारं गणित शिकणार आहोत. ते म्हणजे परिमिती व क्षेत्रफळ. बघा विद्यार्थी मित्रांनो, परिमिती म्हणजेच काय की कोणतीही बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे रे, तर हा आहे चौरस. म्हणजेच ही काय आहे रे, ही पूर्णतः एक बंदिस्त आकृती आहे. लक्षात आलं का? आता हा जो काही चौरस आहे, ह्या चौरसाच्या ह्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच काय आहे रे, परिमिती. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर परिमिती म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही चौरस आहे, ह्या चौरसाची परिमिती म्हणजेच काय, तर बघा चौरसाला 4 बाजू असतात. ही 1, ही 2, ही 3 आणि 4. म्हणजेच चौरसाची परिमिती म्हणजेच काय, त्याच्या ह्या 4ही बाजूंची लांबींची बेरीज. आता बघा, जी काही हे चौरसाची बाजू आपण काय म्हणली रे, ए म्हणली, तर ती काय असणार आहे बघा, चौरसाची परिमिती बरोबर काय येणार आहे, तर जी काही आकृती आहे म्हणजे ही चौरस ही आकृती आहे, हिच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. तर चौरसाला किती बाजू आहेत रे, 4. म्हणून काय येणार आहे, 4 गुणिले बाजू. काय येणार आहे, 4 गुणिले बाजू. बघा म्हणजेच मी काय म्हणलं, ही जी काही 4 बाजू आहेत, काय आहेत रे, 4 बाजू. म्हणून मी काय केलं, 4 गुणिले बाजू. आता बघा मी दुसरं घेतले, काय आहे रे, आयताची परिमिती. आता आयत कसा असतो रे, तर आयत असतो अशा पद्धतीने. लक्षात आलं का? म्हणजेच ह्याला काय आहे रे, ही जी काही आयत आहे, हे आयत हे काय आहे रे, हे आयताची आहे लांबी आणि ही आहे रुंदी. काय आहे रे, ही आयताची आहे ही लांबी आणि ही आहे रुंदी. बघा हा जो काही आयत आहे किंवा हे जे काही पान आहे, हा सुद्धा काय आहे रे, एक प्रकारे आयतच आहे. काय आहे रे, हा एक प्रकारे हा आयतच आहे. म्हणजे ह्याची जी लांबी आहे किंवा ही काय आहे रे, रुंदी. बघा कोणत्याही आयताला, तर कोणत्याही आयताला 2 लांबी म्हणजे समोरासमोरील ह्या काय आहेत रे, 2 लांबी. तशाच समोरासमोर काय असतात रे, 2 रुंदी. म्हणून मी ह्याला काय म्हणणार आहे बघा, जे काही आयताची परिमिती आहे ती काय आहे रे, तर आयताला किती आहेत रे, 2 लांबी. म्हणून 2 गुणिले लांबी. काय आहे, 2 गुणिले लांबी अधिक काय आहेत रे, 2 रुंदी. म्हणून 2 गुणिले रुंदी. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जी काही आयताची परिमिती आहे ती काय आहे रे, 2 गुणिले लांबी आणि 2 गुणिले रुंदी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, जी काही लांबी आहे तिला आपण काय म्हणतो रे, लेंथ. आणि जी काही रुंदी आहे तिला आपण काय म्हणतो, विड्थ. म्हणून इथे काय होणार आहे, जे सूत्र आहे ते सूत्र कसं होईल बघा, की 2 हे जे काही 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, ह्यामधील 2 गुणिले यल अधिक 2 गुणिले बी. लक्षात आलं का? त्याचा शॉर्ट फॉर्म घेतला. तर बघा आता हे जे काही सूत्र आहे हे सूत्र कशा पद्धतीने होईल, ह्यामधला 2 हा काय केला मी, कॉमन काढला. म्हणजेच काय, हा 2 मी बाहेर लिहिला आणि कंसामध्ये काय घेतलं रे, ही घेतली लांबी अधिक रुंदी. काय घेतली रे, लांबी अधिक रुंदी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा हे काय झाले रे, एक झाली चौरसाची परिमिती आणि दुसरं काय झालं, आयताची परिमिती. आता बघा पुढे आहे क्षेत्रफळ. पुढे काय आहे रे, क्षेत्रफळ. आता बघा क्षेत्रफळ म्हणजेच काय, की हा जो काही चौरस, बघा हा काय आहे रे, चौरस. ह्या चौरसाचा जो काही पृष्ठभाग आहे, पृष्ठभाग म्हणजे जो काही सपाट भाग आहे, त्या आकृतीने व्यापलेली जागा म्हणजेच काय आहे रे, क्षेत्रफळ. आता हे जे काही क्षेत्रफळ आहे हे नेहमी चौरस एककात काय केलं जातं रे, मोजलं जातं. कशामध्ये मोजलं जातं, हा जो काही चौरस असू दे किंवा हा जो काही आयत असू दे, हा नेहमी कशामध्ये मोजले जातात रे, चौरस एककामध्ये. म्हणजेच काय असेल, चौरस सेंटीमीटर असेल, चौरस मीटर असेल किंवा चौरस किलोमीटर. लक्षात आलं का? बघा आता हे जे काही क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ म्हणजेच काय, एका पृष्ठभागावर
आकृतीने व्यापलेली जागा. आणि बघा हे नेहमी कशामध्ये रे, चौरस एककात. क्षेत्रफळ हे नेहमी चौरस एककात मोजतात. म्हणजेच ते काय असेल रे, तर ते आहे चौरस सेमी. चौरस सेमी, सेमी म्हणजे सेंटीमीटर. त्यानंतर ना आहे चौरस मीटर, त्यालाच आपण चौमी म्हणजे चौरस मीटर. आणि त्यानंतर काय आहे रे, चौरस किमी म्हणजे किमी म्हणजे चौरस किलोमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा हे जी काही व्यापलेली जागा आहे ती काय आहे रे, तर चौरसाचे काय आहेत रे, बाजू आहेत. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ काय येणार आहे, बाजू गुणिले बाजू. म्हणजेच काय येणार आहे बघा, मी असं लिहिलं तर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे काय, बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय, बाजूचा वर्ग. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही हा आयत आहे, ह्या आयताला काय आहे रे, एक आहे लांबी आणि दुसरी आहे रुंदी. म्हणून आयताचे क्षेत्रफळ काय आहे रे, तर आयताचे क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी. काय आहे रे, लांबी गुणिले रुंदी. ह्यालाच काय लिहिलं गेलं आहे, एल गुणिले बी. जे काही इंग्लिशमध्ये आपण त्यांना लेंथ आणि ब्रीथ म्हणतो, विड्थ. तर त्यानुसार हे काय घेतलेले, त्याचे शॉर्ट फॉर्म घेतलेले आहेत. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता त्यानंतर आपण पाहायचं आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे रे, एका आयत आहे. आता बघा ह्या आयताचे मी काय केले रे, दोन समान भाग केले. म्हणजे कसं की मी इथून एक रेष काढली. बघा मी काय केली, ह्या आयताला एक रेष काढली. तेव्हा आपल्याला काय होतो रे, एक त्रिकोण भेटतो. म्हणजेच काय, हा एक त्रिकोण काय आहे रे, हा एक त्रिकोण, हा पहिला त्रिकोण. आणि हा जो आहे हा काय आहे रे, हा दुसरा त्रिकोण. काय आहे रे, हा दुसरा त्रिकोण. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मी काय केलं बघा, हा जो काही आयत घेतला आणि ह्या आयताचे असे दोन समान भाग केले की तेव्हा आपल्याला काय होतात रे, दोन त्रिकोण मिळतात. ह्यालाच काय म्हणायचं आहे, काटकोन त्रिकोण. काय म्हणायचं आहे, काटकोन त्रिकोण. म्हणजे इथे काय झाला रे, 90 अंशाचा कोन तयार झाला. काय झाला रे, इथे 90 अंशाचा कोन तयार झाला. हा जो काही त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणाला काय झालं रे, 90 अंशाचा कोन तयार झाला. त्याला आपण काय म्हणतो, काटकोन त्रिकोण म्हणतो. आता बघा हे जे काही काटकोन त्रिकोण आहे, ह्या काटकोन त्रिकोणाचे जे काही क्षेत्रफळ आहे ते काय आहे, तर बघा हे जे काही काटकोन त्रिकोण आहे, तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिसतंय रे, तर इथे काय दिसतंय की हे जे काही आयत आहे, ह्या आयताचे काय आहे रे, ही एक आहे लांबी आणि ही दुसरी आहे काय रे, रुंदी. यावरून काय होणार आहे बघा, हे जे काही काटकोन केलेल्या जे काही बाजू आहेत, म्हणजेच कोणती, एक आहे रुंदी आणि इथे काय आली, ही एक आहे लांबी आणि एक आहे रुंदी. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो रे, ह्याला म्हणतो पाया आणि ह्याला काय म्हणतो रे, उंची. ह्याला काय म्हणतो, उंची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जो काही काटकोन त्रिकोण आहे, ह्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येतं रे, तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ येतं 1/2. काय येणार आहे, 1/2 गुणिले काय आहे रे, हा आहे पाया आणि ही काय आहे रे, उंची. म्हणजेच काय, पाया गुणिले उंची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता त्यासोबतच दुसरा कोणताही त्रिकोण असू दे, काय आहे रे, दुसरा कोणताही त्रिकोण असू दे. म्हणजेच बघा हा त्रिकोण आहे, तर ह्या त्रिकोणामध्ये सुद्धा काय असणार आहे, हा काय आहे रे, हा आहे पाया आणि ही जी काही आहे ही काय आहे रे, उंची. हा आहे पाया आणि ही काय आहे रे, उंची. म्हणजेच कोणताही त्रिकोण आपण घेतला तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येतं रे, 1/2. काय येणार आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे तो काटकोन त्रिकोण असू दे किंवा तो कोणताही त्रिकोण असू दे, त्याचे क्षेत्रफळ नेहमी काय येणार आहे, 1/2 पाया गुणिले उंची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पृष्ठफळ म्हणजेच काय, ज्या काही त्रिमितीय वस्तू आहेत, म्हणजेच जे आपल्या घरामध्ये किंवा घर बांधताना आपण वापरतो ती वीट असेल किंवा जो आपण खेळतो तो क्यूब असेल, ह्या काय आहेत रे, त्रिमितीय वस्तू. तर त्रिमितीय वस्तूंच्या जे काही सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच काय आहे रे, पृष्ठफळ. म्हणजेच काय आहे रे, पृष्ठफळ. आता बघा जी काही आपण वीट पाहतो तर ती वीट म्हणजेच काय आहे रे, इष्टिका चिती. काय आहे ती, इष्टिका चिती.
बघा आता इथे माझ्याकडे विट नाही, पण एक काय आहे रे विटेच्या आकारासारखं आहे. तर ह्याला आपण काय म्हणायचं बघा, तर ह्याला 6 पृष्ठे असतात. म्हणजेच कोणतं की हे पहिलं पृष्ठ, हे काय आहे रे पहिला पृष्ठ, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर त्या येणारा तिसरा, हा चौथा, इकडे आहे 5वा आणि इकडे आहे 6. म्हणजेच हे जे काही विटेच्या आकारासारखं आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हे 6 पृष्ठ असतात. किती असतात रे 6 पृष्ठ असतात. आता बघा हे जे काही समोरील जे काही आयताकार पृष्ठे आहेत त्यांचे क्षेत्रफळ काय असते रे नेहमी समान असते. लक्षात आलं का. आता बघा ह्यामध्ये काय आहे रे, हा जो काही वरचा आयत आहे ह्याला काय आहे रे लांबी आणि इथे आहे रुंदी. लक्षात आलं का. म्हणजेच हा जो काही आयत आहे ह्याला काय आहे रे लांबी रुंदी. पण जेव्हा तुम्ही काय कराल रे, जेव्हा तुम्ही हा भाग पाहाल तर इथे काय येणार आहे, इथे येणार आहे लांबी आणि इथे येणार आहे उंची. काय येणार आहे बघा, ही आहे लांबी आणि ही आहे उंची. लक्षात आलं का. त्यानंतर जेव्हा तुम्ही इष्टिका चिटीचा हा आकार पाहाल किंवा हा भाग पाहाल तेव्हा इथे काय येणार आहे, ही आहे रुंदी आणि ही काय आहे रे उंची. लक्षात आलं का. म्हणजे जे काही इष्टिका चिटी आहे ह्या इष्टिका चिटीचे जे काही पृष्ठफळ आहे म्हणजेच काय सर्व पृष्ठफळांच्या क्षेत्रफळांची बेरीज. लक्षात आलं का. आता बघा जे इष्टिका चिटीचे पृष्ठफळ आहे तर हा एक भाग आणि हा पाठीमागचा भाग असे किती झाले रे 2. मग ह्याला काय आले रे, ही एक आहे लांबी आणि ही दुसरी काय आहे रे रुंदी. 1 लांबी आणि 2 रुंदी. म्हणजेच काय झालं 2 गुणिले बघा इष्टिका चिटीचे एकूण पृष्ठफळ काय येणार आहे 2 गुणिले काय येणार आहे लांबी गुणिले रुंदी. लक्षात आलं का. अधिक आता बघा काय आहे तर बघा हा जर भाग पाहिला इष्टिका चिटीचा हा भाग पाहिला तर काय येणार आहे बघा, इथे काय आहे रे, इथे आहे लांबी आणि इथे आहे उंची. तसंच ह्या साईडला सुद्धा काय आहे रे, इथे आहे लांबी आणि ही काय आहे रे उंची. म्हणून इथे काय येणार आहे 2 गुणिले काय येणार आहे लांबी गुणिले उंची. उंचीला म्हणायचं हाईट अधिक काय येणार आहे बघा. त्यानंतर आता जर तुम्ही हा भाग पाहिला इष्टिका चिटीचा हा भाग पाहिला तर ही काय आहे रे रुंदी आणि ही काय आहे रे उंची. म्हणजेच काय येणार आहे 2 गुणिले काय येणार आहे 2 गुणिले लांबी सॉरी इथं काय आहे रे, इथं आहे रुंदी गुणिले उंची. काय आहे रुंदी गुणिले उंची. बघा आता हे जे काही आपण काय लिहिलेलं आहे, जे काही इष्टिका चिटीचे एकूण पृष्ठफळ आहे तेच मी अशा पद्धतीने लिहिलं. म्हणजेच काय इथं प्रत्येकाकडे 2 आहे. काय आहे 2 आहे. तो जर मी कॉमन घेतला म्हणजे तो एकदाच मी लिहिला तर कंसामध्ये काय येणार आहे यल गुणिले बी. काय येणार आहे यल बी. मी ह्या पद्धतीनं लिहिलं. लक्षात आलं का. त्यानंतरनं काय आहे रे तर यल एच काय आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी. त्यानंतरनं काय आहे लांबी गुणिले उंची अधिक रुंदी गुणिले उंची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इष्टिका चिटीचे एकूण पृष्ठफळ काय आहे रे 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक रुंदी गुणिले उंची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा जर हे काय झालं रे इष्टिका चिटी म्हणजे हा काय झाला एक विटाचा आकाराचा. जर तुम्ही आपली कंपास पाहिली तर ही सुद्धा काय आहे रे एक इष्टिका चिटी आहे की त्याला 6 पृष्ठ आहेत. वरचा खालचा समोरचा पाठीमागचा त्यानंतर ही बाजू आणि ही बाजू. लक्षात आलं का. हे काय झालं रे इष्टिका चिटी. आता त्यानंतर पुढील भाग आहे तो काय आहे रे घन म्हणजेच काय रे ठोकळा. आता बघा हे जे काही घन आहे ह्या घनाला सुद्धा काय असतात रे 6 पृष्ठे असतात. म्हणजेच हा बघा हे काय आहे रे एक घन आहे की ह्या घनाला सुद्धा काय आहेत रे 6 पृष्ठे. वरचा खालचा पुढील भाग पाठीमागचा भाग त्यानंतरनं डाव्या बाजूचा एक भाग आणि उजव्या बाजूचा एक भाग. हा काय आहे रे हा सुद्धा एक घन आहे. आता हे जे काही घनाचे जे काही पृष्ठफळ आहे ते काय असणार आहे बाजूचा वर्ग. काय येणार आहे जे काही घनाचे एकूण पृष्ठफळ आहे म्हणजेच काय ज्या काही घनाला बाजू आहेत ह्या 6 पृष्ठफळांच्या क्षेत्रफळांची बेरीज. म्हणजेच काय असणार आहे घनाचे पृष्ठफळ आणि ते काय येणार आहे बघा. तर घनाला किती बाजू आहेत रे तर घनाला बाजू आहेत 6. म्हणून 6 गुणिले यल म्हणजेच काय रे तर तिथे आहे ती लेंथ म्हणजेच काय आहे तर ते आहे लांबीचा वर्ग. लक्षात आलं का लांबीचा वर्ग. हे काय आहे रे घनाचे एकूण पृष्ठफळ आणि हे इष्टिका चिटीचे एकूण पृष्ठफळ. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो.
हे जे काही 6 गुणिले यल स्क्वेअर आहे त्याला आपण काय लिहू शकतो बघा, 6l स्क्वेअर म्हणजे 6 गुणिले यलचा वर्ग. हे मी अशा पद्धतीनेही लिहू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिमितीपासून म्हणजे जे काही परिमितीपासून पृष्ठफळापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. ह्या धड्यामध्ये आपल्याला परिमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ ही सगळी काय आहेत रे सूत्र आहेत. ही सूत्र नेहमी लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये सराव संच सोडवत असताना आपल्याला ही उपयोगी पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित कठीण नसतं, फक्त ते शिकवणारी मराठी लेक्चरवाली हवी असते. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.